संक्षिप्त सत्यार्थ प्रकाश 7वा समुल्लास भाग 2. हे 5 नियम मिळून उपासनेचे दुसरे अंग होते. जेव्हा उपासना करावयाची असेल तेव्हा शुद्ध व एकांत ठिकाणी जाऊन आसन मांडी घालावी आणि प्राणायाम करावा. इंद्रियांना बाह्य विषयांपासून परावृत्त करून मनाला नाभी प्रदेश, हृदय, कंठ, नेत्र, शिखा किंवा पाठीचे मधले हाड इत्यादी स्थानांपैकी कोणत्या तरी एका स्थानावर स्थिर करून आत्मा व परमात्मा यांचे चिंतन करावे आणि परमात्म्यामध्ये तल्लीन व्हावे. या अवस्थेला संयम असे म्हणतात व ती अवस्था प्राप्त करणाऱ्याला संयमी असे म्हणतात. साधक जेव्हा ही साधना करतो तेव्हा त्याचा आत्मा व अंतःकरण पवित्र होऊन ती सत्य पूर्ण होतात. त्याचे ज्ञान व विज्ञान नित्य वाढून त्याला मुक्ती प्राप्त होते. जो दिवसाच्या 8 प्रहरामध्ये एक घटकाभर जरी अशा प्रकारे ध्यान करतो त्याचा सदैव उत्कर्ष होतो. सर्वज्ञत्व आदी गुणांचे चिंतन करून परमेश्वराची उपासना करणे ही सगुण उपासना होय आणि द्वेष, रूप, रस, गंध, स्पर्श आदी गुणांपासून तो अलिप्त आहे असे मानून अतिसूक्ष्म आत्म्याच्या आत व बाहेर असणाऱ्या सर्वव्यापी परमेश्वरामध्ये दृढ स्थित होणे ही निर्गुणोपासना होय. याचे फळ ज्याप्रमाणे थंडीने कुडकुडणारा माणूस अग्नीजवळ जाताच त्याची थंडी एकदम नाहीशी होते, त्याप्रमाणे परमेश्वराच्या सान्निध्यात गेल्यामुळे सर्व दोष व दुःखे नाहीशी होऊन परमेश्वराच्या गुणकर्म स्वभावाप्रमाणे जीवात्म्याचे गुणकर्म स्वभाव पवित्र होतात. म्हणून परमेश्वराची स्तुती, प्रार्थना व उपासना अवश्य केली पाहिजे. ईश्वरास जाणण्याची पद्धती. परमेश्वरापासून कोणतेही तद्रूप कार्य जसे मातीपासून माठ निष्पन्न होत नाही, तसेच सृष्टी निर्मितीसाठी त्याला कोणत्याही अवयवादी साधनांची अपेक्षा नाही. त्याच्या बरोबरीचा कोणी नाही अथवा त्याच्याहून अधिक मोठा कोणी नाही. त्याच्यामध्ये अनंत ज्ञान, अनंत बळ व अनंत क्रिया म्हणजे सर्वोत्तम शक्ती स्वाभाविकपणे विद्यमान आहे. परमेश्वर निष्क्रिय असता तर त्याने जगाची उत्पत्ती, स्थिती व लय या गोष्टी केल्या नसत्या. म्हणून तो विभू म्हणजे सर्वव्यापक व सर्वज्ञ आहे. तथापि तो चेतन असल्यामुळे त्याच्यात क्रियाही आहे. श्वेताश्वेतरूपनिषद अध्याय 6 मंत्र 8. येथे ईश्वराच्या अस्तित्वाचे प्रत्यक्ष प्रमाण नाही आणि ईश्वर हा जगाचे उपादान कारणही नाही. परमात्मा हा पुरुषाहून विलक्षण अर्थात सर्वत्र भरलेला असल्यामुळे त्याचे नाव पुरुष आहे. तसेच जीव हा शरीरामध्ये शयन करीत असल्यामुळे त्यालाही पुरुष असे म्हणतात. ईश्वराच्या अवताराचे खंडन. प्रश्न. ईश्वर अवतार घेतो की नाही? उत्तर. नाही. कारण यजुर्वेदात अज एकपात व सपर्यघाच्यम कृम अकायम असे सांगितले आहे. अशा प्रकारच्या वचनावरून परमेश्वर जन्म घेत नाही हे सिद्ध होते. प्रश्न. भगवद्गीतेत श्रीकृष्ण सांगतो की जेव्हा जेव्हा धर्माचा लोप होतो तेव्हा तेव्हा मी शरीर धारण करतो. भगवद्गीता अध्याय 4 श्लोक 7. हे कसे? उत्तर. परमेश्वर शरीर धारण करतो असे म्हणणे ही गोष्ट वेदाविरुद्ध असल्यामुळे ती प्रमाण मांडता येत नाही. आता असे असू शकते की श्रीकृष्ण हे धर्मात्मे होते व ते धर्माचे रक्षण करू इच्छित होते. त्यामुळे युगायुगामध्ये जन्म घेऊन मी सज्जनांचे रक्षण व दुष्टांचा नाश करीन असे त्यांनी म्हटले असेल तर त्यात काहीच वावगे नाही. कारण परोपकारासाठी सत्पुरुषांचे तन, मन, धन असते. तथापि एवढ्यावरून श्रीकृष्ण ईश्वर होते असे सिद्ध होत नाही.
प्रश्न. असे असेल तर जगात ईश्वराचे 24 अवतार होतात आणि मत्स्य, कूर्म आदी अवतार होते असे लोक का मानतात? उत्तर. वेदांचा अर्थ न जाणल्यामुळे, सांप्रदायिक लोकांनी गैरसमज करून दिल्यामुळे आणि स्वतः अज्ञानी असल्यामुळे लोक या भ्रमजालात अडकतात आणि अशा अप्रमाणित व खोट्या गोष्टी बोलतात व त्यावर विश्वास ठेवतात. प्रश्न. ईश्वराने अवतार घेतले नसते तर कंस, रावण आदी दुष्टांचा नाश कसा झाला असता? उत्तर. पहिली गोष्ट अशी की जो जन्माला आला आहे तो अवश्य मरणार. जो ईश्वर अवतार न घेता, शरीर धारण न करता जगाची उत्पत्ती, स्थिती व लय करतो त्याच्या समोर कंस, रावण वगैरे किडामुंगी सारखेही महत्वाचे नाहीत. तो सर्वव्यापक असल्यामुळे कंस रावणादिकांच्या शरीरामध्येही भरून राहिलेला होताच. त्याची इच्छा असती तर त्याने त्याच वेळी मर्मच्छेदन करून त्यांचा नाश करून टाकला असता. या अनंत गुणकर्म स्वभावयुक्त परमेश्वराला एखाद्या क्षुद्र जीवाला मारण्यासाठी जन्म मरणयुक्त बनावे लागते असे म्हणणाऱ्याला मूर्ख याखेरीज दुसरे कोणते विशेषण लावता येईल? जर कोणी असे म्हणत असेल की भक्तजनांचा उद्धार करण्यासाठी परमेश्वर जन्म घेतो तर तेही खरे नाही. कारण जे भक्त ईश्वराच्या आज्ञेनुसार चालतात त्यांचा उद्धार करण्याचे पूर्ण सामर्थ्य ईश्वरामध्ये आहे. पृथ्वी, सूर्य, चंद्र आदी विश्वाची उत्पत्ती, स्थिती व लय या कामाहून कंस, रावणादिकांचा वध आणि गोवर्धन पर्वत उचलणे ही कामे मोठी आहेत काय? प्रश्न. ईश्वर आपल्या भक्तांच्या पापांना क्षमा करतो की नाही? उत्तर. नाही. कारण तो पापांना क्षमा करील तर त्याचा न्यायनाश पावेल आणि सर्व मनुष्य महापापी होतील. जीवाची स्वतंत्रता. प्रश्न. जीव स्वतंत्र आहे की परतंत्र? उत्तर. आपली कर्तव्य कर्मे करण्याच्या बाबतीत जीव स्वतंत्र असतो आणि ईश्वरी व्यवस्थेमध्ये परतंत्र असतो. स्वतंत्र कर्ता हे पाणिनीय व्याकरणाचे सूत्र आहे. जो स्वतंत्र असतो तोच कर्ता असतो. प्रश्न. परमेश्वराने जीवाला निर्माण केले नसते व सामर्थ्य दिले नसते तर जीव काहीच करू शकला नसता, म्हणून परमेश्वराच्या प्रेरणेनेच जीव कर्म करतो असे म्हणण्यास काय हरकत आहे? उत्तर. जीवाची उत्पत्ती कधी झालीच नाही. तो अनादी आहे. जगाचे उपादान कारण आणि ईश्वर हे नित्य म्हणजे अनुत्पन्न आहेत आणि जीवाचे शरीर व इंद्रियांचे गोलक परमेश्वराने बनविलेले आहेत, पण ते सर्व जीवाच्या अधीन आहेत. म्हणून जो कोणी मन, कर्म व वचन यांच्याद्वारे पाप अथवा पुण्य करतो त्यालाच त्याचे फळ भोगावे लागते, ईश्वराला नव्हे. प्रश्न. जीव आणि ईश्वर यांचे स्वरूप व गुणकर्म स्वभाव कसे आहेत? उत्तर. दोघेही चेतन स्वरूप आहेत. दोघांचाही स्वभाव पवित्र, अविनाशी व धार्मिक आहे. परंतु परमेश्वर सृष्टीची उत्पत्ती, स्थिती व लय करतो, सर्वांना नियमाने चालवितो, जीवांना पापपुण्याची यथायोग्य फळे देतो. ही सर्व धर्मयुक्त कामे तोच करतो. मुलाबाळांना जन्म देणे, त्यांचे पालनपोषण करणे, शिल्पविद्यादींचा विकास करणे इत्यादी बरे वाईट कामे जीव करीत असतो. ईश्वरामध्ये नित्य ज्ञान, आनंद, अनंत सामर्थ्य इत्यादी गुण आहेत. अद्वैतवादाची समीक्षा. प्रश्न. ब्रह्म आणि जीव हे वेगवेगळे आहेत की एक आहेत? उत्तर. वेगवेगळे आहेत. प्रश्न. ते जर वेगवेगळे असतील तर प्रज्ञानम ब्रह्म, अहम ब्रह्मास्मी, तत्वम असि, अयमात्मा ब्रह्म. वेदांतील या महावाक्यांचा अर्थ काय आहे? उत्तर. ही वेदवाक्ये नसून ब्राह्मण ग्रंथांतील वचने आहेत आणि ऋषी प्रणित सत्यशास्त्रामध्ये त्यांना कोठेही महावाक्य म्हटलेले नाही.
अर्थात ब्रह्म हे प्रकृष्ट म्हणजे उत्कृष्ट मुख्य ज्ञानस्वरूप आहे. अहम मी ब्रह्म म्हणजे ब्रह्मस्थ अस्मी आहे. येथे तातस्थ्योपाधी आहे. तातस्थ्य म्हणजे एका वस्तूमध्ये दुसरी वस्तू स्थित असण्याचा भाव. उदाहरणात मंचाहा क्रोशंती याचा अर्थ मंचक ओरडतात असा करावयाचा नसतो. मंचक हे जड पदार्थ असल्याने त्यांच्यामध्ये ओरडण्याचे सामर्थ्य नसते, म्हणून त्या वाक्याचा अर्थ मंचकावरील माणसे ओरडतात असाच करावा लागतो. तसेच या बाबतीतही समजावे. बृहदारण्यकातील महर्षी याज्ञवल्क्य सांगतात की परमेश्वर आत्म्यामध्ये म्हणजे जीवामध्ये स्थित आहे आणि जीवात्म्याहून भिन्न आहे. पण मूळ जीवात्मा हे जाणत नाही की तो परमात्मा माझ्यामध्येच व्यापक आहे. ज्या परमेश्वराचे शरीर जीव हेच आहे, म्हणजे ज्याप्रमाणे शरीरात जीव राहतो त्याचप्रमाणे जीवामध्ये परमेश्वर व्यापक असतो. जीवात्म्याहून भिन्न राहून तो जीवाच्या पापपुण्यांचा साक्षीदार बनतो व जीवांना त्यांच्या कर्मानुसार फळे देऊन त्यांचे नियमन करतो. तोच अविनाशी परमात्मा तुझाही अंतर्यामी आत्मा आहे, म्हणजे तुझ्यामध्ये भरून राहिला आहे. त्याला तू जाण. माध्यम दिन बृहदारण्यक उपनिषद. अशा प्रकारच्या उपनिषदांतील वचनांना दुसरा काही अर्थ होऊ शकत नाही. यावरून असे सिद्ध होते की ब्रह्म सदैव एक आहे आणि जीव व प्रकृतिस्थ तत्वे अनेक आहेत. त्यांच्याहून ब्रह्म हे वेगळे व एकमेव आहे असे सिद्ध करणारे अद्वैत अथवा अद्वितीय हे विशेषण आहे. या विशेषणाने जीव किंवा प्रकृती व कार्यरूपी जगत यांचा अभाव अथवा निषेध म्हणजे नकार होऊ शकत नाही. ते सर्व आहेत, परंतु ते ब्रह्माच्या बरोबरीचे नाहीत. हे वचन अद्वैत सिद्धीला साधक नाही अथवा द्वैत प्रतिपादनाला बाधक नाही. उगीच गोंधळून जाऊ नका. विचार करा आणि समजून घ्या. प्रश्न: पूर्ण ब्रह्माचे सत चित व आनंद हे जसे गुण आहेत, तसेच जीवाचे अस्ति प्रकाश व प्रिय रूपता हे गुण आहेत. या दोघांच्या गुणामध्ये एकत्व दिसते. मग तुम्ही अद्वैताचे खंडन का करता? उत्तर: किंचित साधर्म मिळाल्याने त्या दोघांमध्ये एकत्व प्रस्थापित होत नसते. उदाहरणार्थ, पृथ्वी ही जड, अचेतन आणि दृश्य आहे. तसेच जल, अग्नी वगैरेही जड, अचेतन व दृश्य आहेत. एवढ्यानेच त्यांच्यात एकता होत नाही, म्हणजे ते एक आहेत असे ठरत नाही. त्यांच्यात वैधर्म्य म्हणजे भेद करणारे परस्पर विरोधी गुणही बरेच आहेत. प्रश्न: ब्रह्म व जीव हे सदैव भिन्न असतात की त्यांच्यामध्ये कधी एकत्वही होते? उत्तर: साधर्म्य आणि अन्वय भाव यांच्या योगाने ऐक्य होते आणि वैधर्म्य किंवा व्यतिरेक यांच्या योगाने भिन्नत्व होते. परमेश्वराचे सगुणत्व व निर्गुणत्व. प्रश्न: परमेश्वर सगुण आहे की निर्गुण? उत्तर: तो सगुणही आहे आणि निर्गुणही आहे. प्रश्न: एका म्यानात दोन तलवारी कशा राहू शकतील? एकाच पदार्थामध्ये सगुणत्व आणि निर्गुणत्व हे दोन्ही गुण कसे असणार? उत्तर: ज्याप्रमाणे जडाचे म्हणजे अचेतनाचे रूप आदी गुण आहेत आणि चेतनाचे ज्ञानादी गुण जडामध्ये म्हणजे अचेतनामध्ये नाहीत, त्याप्रमाणे चेतनामध्ये इच्छादी गुण आहेत आणि रूपादी जडाचे गुण त्यात नाहीत. म्हणून जो गुणासहित असतो त्याला सगुण आणि जो गुणरहित असतो त्याला निर्गुण असे म्हणतात. आपापल्या स्वाभाविक गुणाने युक्त आणि दुसऱ्या विरोधी गुणांनी रहित असल्यामुळे सर्व पदार्थ सगुण व निर्गुण असतात. ज्याच्यामध्ये केवळ निर्गुणत्व अथवा केवळ सगुणत्व आहे असा एकही पदार्थ नाही. प्रत्येक पदार्थात सदैव सगुणता व निर्गुणता विद्यमान असते.
याचप्रमाणे परमेश्वर आपल्या अनंत ज्ञान बल आदी गुणांनी युक्त असल्याने सगुण आहे आणि जडाचे अर्थात अचेतनाचे रूपादी गुण व जीवाचे द्वेषादी गुण त्याच्यामध्ये नसल्याने तो निर्गुण आहे. क्रमशः